नमस्कार द्राक्ष उत्पादक मित्रांनो, आज आपण द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक संस्थेतर्फे अनेक द्राक्ष उत्पादकांच्या आग्रहास्तव या एका विशेष वेबिनारचं इथं आयोजन केलं आहे। आणि हे आयोजन करत असताना मागच्या वेळेस पण आपण वेबिनार घेतला होता, त्यावेळेस खरड छाटणीचं व्यवस्थापन हा जो कन्सेप्ट होता त्या संदर्भात आपण प्लॅन केला। मान्यवर वक्त्यांनी आपल्याला अतिशय व्यवस्थित अशी माहिती दिली आणि सोशल मीडियातून किंवा द्राक्ष विज्ञान मंडळाच्या जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या माध्यमातूनही अनेक द्राक्ष उत्पादकांच्या काही अडचणी होत्या आणि त्या अडचणी निवारण होणं हे सुद्धा एक संस्था माध्यमातून आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजून आज या स्पेशल एका विशेष वेबिनारचं आपण इथं आयोजन केलं। खास करून आजचा आपण हा जो पुढचा येणारा जो हंगाम आहे द्राक्ष शेतीतला, आपण आता बघतोय की एका 8 ते 10 दिवसात आपल्याकडे पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर द्राक्ष पिकाला खास करून अनेक बुरशीजन्य रोगांचा त्रास होतो आणि त्यापासून आपलं हे द्राक्ष पीक आपण कसं त्याचं नियंत्रण केलं पाहिजे, तसेच कीटकांच्या बाबतीत सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीत आपण पुढचं मेंटेनन्स कसा केला पाहिजे। कारण आता आपल्याला माहिती आहे का बऱ्याच प्लॉटच्या सबकेन होऊन काही प्लॉट टॉपिंगला आले, काही त्यामध्ये त्या दरम्यान आहेत। अशी सगळेचे सगळे हे जे आता आपला द्राक्ष शेतीचा पहिला टप्पा आपण पार करून पुढच्या टप्प्याकडे आपण आता मार्गस्थ होत आहोत। आणि ह्या वेबिनारसाठी आपण ज्यांना इथं खास आज आमंत्रित केलं ते आदामाचे मार्केटिंग मॅनेजर सन्माननीय श्री प्रदीपजी जाधव सर यांचंही मी सर्व आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने इथं मनापासून स्वागत करतो। तसेच आजच्या ह्या कार्यक्रमासाठी द्राक्ष विज्ञान मंडळाच्या प्रत्येक हाकेला ओ देऊन ताबडतोब उपस्थित राहणारे ज्यांना आपण एक उत्कृष्ट या नाशिक जिल्ह्यातले द्राक्ष सल्लागार मानतो आणि शेतकऱ्यांना नेहमीच चांगलं सुयोग्य असं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून होत असतं आणि द्राक्ष विज्ञान मंडळाच्या माध्यमातूनही आम्ही कधी त्यांना हाक मारल्यानंतर ते आपल्या द्राक्ष उत्पादकांसाठी कधी बोलवा लगेच तत्पर हजर होतात। असे आपले सर्वांचे सुपरिचित सुनीलजी गवळी सर यांचंही इथं आज इथं आगमन झालं। त्यांचंही मी आपल्या सर्व संस्थेच्या वतीनं द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं मनापासून इथं स्वागत करतो। आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचा आपला जो वेबिनार आहे, या वेबिनारचं जे पहिला सत्र आहे ते आदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मार्केटिंग मॅनेजर सन्माननीय श्री नाशिक विभागाचे मार्केटिंग मॅनेजर सन्माननीय श्री प्रदीपजी जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आताचा हा जो आपला पहिला जो सेशन आहे, आपला जो पहिला आज आपण विषय घेतला आहे त्या संदर्भात आमच्या द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। पुनश्च आपल्या सर्व द्राक्ष उत्पादकांचं द्राक्ष विज्ञान मंडळ ह्या आयोजित वेबिनार मध्ये मी मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। नमस्कार, धन्यवाद। सर्वप्रथम नाशिक विभागातील सर्व प्रगतशील द्राक्ष बागायतदार बंधू, शेतकरी तसेच नवतरुण जे कृषी अभ्यासक आहेत यांचं मी आदामा इंडिया तर्फे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। या कार्यक्रमाचा उद्देश जसं द्राक्ष विज्ञान मंडळ आयोजित द्राक्ष वेबिनार यामध्ये प्रामुख्याने उद्देश हा आहे की सध्या पावसाळी हंगामामध्ये खरड छाटणीची जी काही कामगती पूर्ण झालेल्या ज्या बागा आहेत त्या बागांमध्ये यशस्वी गर्भधारणेसाठी, पानांची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी तसेच कॅनोपी मॅनेजमेंट या संदर्भात महत्त्वाची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। या कार्यक्रमासाठी हा जो काही प्लॅटफॉर्म आहे हा आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल द्राक्ष विज्ञान मंडळातील सर्व शेतकरी सभासद तसेच माननीय श्री डॉक्टर डिकले साहेब यांचे व सहकार्यांचे मी हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो। फारसा वेळ न घेता आपल्या आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवलेले आणि नाशिक जिल्ह्यातील प्रचलित व संपूर्ण अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांचं आहे ते असे श्री सुनील गवळी साहेब यांचंही या ठिकाणी मी आदामा इंडियाच्या वतीनं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो। आणि फारसा वेळ न घेता सध्या परिस्थितीमध्ये आपल्या ज्या काही स्टेजेस आहेत या संदर्भात थोडक्यात चर्चा करूया। ज्या पद्धतीनं मला जी माहिती आपण घेतलेली आहे आणि जे शेतकऱ्यांच्या बागा आहेत त्या सध्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा बागांमध्ये
बगल फूट व शेंडा टॉपिंगच्या स्टेजेस चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये यशस्वी गर्भधारणेसाठी हा अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो. सुरुवात करण्या अगोदर आदामा इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल थोडक्यात माहिती सांगतो मी. आदामा इंडिया ही एक इस्रायल बेस्ड स्वतःची R&D असलेली एक नाविन्यपूर्ण एक कंपनी आहे, जी मल्टीनॅशनल कंपनी आपण ज्याला म्हणतो. आणि शेतकऱ्यांना शेती उपयुक्त सेवा व सुविधा देण्याचं काम या कंपनी मार्फत केलं जातं. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी या कंपनीचे उत्पादनं हे भाजीपाल्यासाठी व द्राक्षासाठी वापरत असतात. तर कंपनीचे जे काही रिसर्च स्टेशन आहे, तर मेन हेडक्वार्टर जे आहे हे इस्रायलमध्ये आहे. त्यानंतर इंडियामध्ये त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आणि दुसरा इस्रायलमध्ये. कंपनीचं ओन R&D अँड रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर हैदराबाद येथे आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मॉलिक्यूलच्या ट्रायल्स घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल्स हे या ठिकाणी उत्पादित केले जातात आणि ते भारतात व भारताबाहेर एक्सपोर्ट केले जातात. हा या ठिकाणी कंपनीचा प्लांट आहे, जो 100% ऑटोमायझेशन आणि एन्व्हायरमेंटल कंप्लायन्स असा प्लांट आपला गुजरात येथे वापी या ठिकाणी जगभरातील सर्वात अद्ययावत व नाविन्यपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असलेला हा प्लांट आहे. ज्या ठिकाणी आदामा इंडिया ची जी कॅपॅसिटी आहे 100 KL पर डे आपण कुठलेही ॲग्रोकेमिकल या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतो. जगातील सर्वात मोठ्या प्लांट पैकी हा एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. 4 SC फॉर्म्युलेशनचे कीटकनाशक बुरशीनाशक आपण तयार करतो आणि 5 वेटेबल पावडर आणि सोल्युबल SP फॉर्म्युलेशनचे आपण या ठिकाणी उत्पादनं तयार करत असतो. तर 2009 मध्ये आदामा इंडिया ही भारतात आली. त्यावेळेस एक मक्तेशियम आगान या नावाने या कंपनीची ओळख होती. आणि 2022 मध्ये जर आपण बघितलं तर कंपनीची जी काही स्ट्रेंथ आहे ती टॉपच्या 5 कंपन्यांमध्ये एक गणली जाणारी अशी एक उत्तम दर्जाचे उत्पादन अतिशय रास्त दरात देणारी कंपनी म्हणून गणली जाते. तर काही प्रोडक्ट मध्ये ऊसामध्ये तमर, त्यानंतर भाजीपाल्यामध्ये कस्टोडिया, सोयाबीन मध्ये शाकेट, इतर पिकांमध्ये भाजीपाल्यामध्ये बाराझाईड आणि कॉटन मध्ये तापूस, राईस मध्ये नंबर 1 असलेला पोर्टफोलिओ या कंपनीकडे आहे. त्याचबरोबर आपला जो सध्याचा विषय आहे की एप्रिल छाटणी, सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं लक्ष या ठिकाणी वेधून घेतो की एप्रिल छाटणी का करावी. भारतात समशीतोष्ण हवामान आहे. द्राक्षवेलीची जी मुळे आहेत ही भारतामध्ये सुप्त अवस्थेत जात नाही, त्यांच्यावरती आपला ताबा राहत नाही आणि त्यामुळे वेलीवर ताबा ठेवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ताण देऊन छाटणी करावी लागते. सध्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भारत हा एकमेव देश आहे की ज्या ठिकाणी टेम्परेट रिजन असल्यामुळे वर्षातून 2दा छाटणी होते. आणि त्या छाटणीचे प्रामुख्याने जे उद्देश असतील, जी खरड छाटणी ज्याला आपण फाउंडेशन प्रूनिंग बोलतो, आणि दुसरी जी आहे की फ्रूट प्रूनिंग त्याला आपण फळधारणेसाठी केलेली छाटणी बोलतो. तर खरड छाटणीचे 2 महत्वाचे उद्देश आहेत. एक आहे की काडीमध्ये चांगली गर्भधारणा तयार करणे आणि वेलीत अन्नद्रव्य साठा वाढवणे. आणि या 2 गोष्टीसाठी द्राक्ष उत्पादनामध्ये खरड छाटणी ही अतिशय महत्वाचा एक टप्पा मानला जातो, ज्याला आपण द्राक्ष उत्पादनाचा पाया समजला जातो. तर सुरुवातीचे 40 ते 60 दिवस गर्भधारणेसाठी अत्यंत महत्वाचे असतात. त्यानंतर 70 ते 120 दिवसामध्ये द्राक्षाच्या डोळ्यांमध्ये सूक्ष्म घडांची विकास होत असतो आणि त्यावर जर झाडाची पानं निरोगी, ऍक्टिव्ह आणि तजेलदार राहिली तर सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येऊन त्या घडांचे आपण वर्गीकरण करू शकतो. एक प्रायमरी बड, दुसरा सेकंडरी बड आणि टर्शरी बड. तर कुठल्याही बागेमध्ये जेवढे प्रायमरी बड आणि सेकंडरी बडची संख्या जास्त असते त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे उत्पादन किंवा माल निघण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मदत होत असते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, याच कारणामुळं कॅनोपी मॅनेजमेंट ही महत्वाची मानली जाते. सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात पानं राहिली तर त्याचा फायदा चांगला होतो, अन्नद्रव्य साठा चांगला तयार होतो. आणि त्याचबरोबर दुसरा महत्वाचा उद्देश हा आहे की खरड छाटणीमध्ये आपण जे म्हणतो की पानाची ऍक्टिव्हनेस चांगली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून रोग व कीड नियंत्रण हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. तर द्राक्ष पिकामध्ये जर बघितलं तर आदामा इंडियाकडे जो काही पोर्टफोलिओ आहे, जवळपास 19 प्रोडक्ट्स आहेत जे आदामा इंडिया प्रोव्हाइड करू शकते आणि करत आहे सातत्यानं. जेनरिक्स मध्ये कंपनीचं फार महत्वाचं नाव आहे आणि आदामाची उत्पादनं ही क्वालिटी उत्पादनं अतिशय रास्त दरात मिळली जातात, म्हणून शेतकरी आवर्जून आदामा इंडियाची उत्पादनं ही वापरत असतात. तर सध्या परिस्थितीमध्ये आता पावसाळ्याची सुरुवात होत आहे आणि बरेचसे शेतकरी बंधू मिलीबगच्या कामगतीकडे लक्ष देत आहेत. आणि मिलीबग साठी ज्या काही उपाययोजना असतात तर त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर फुलं ओलांडणी होणे,
दुसरा महत्वाचा टप्पा जो आपण येतो ते ड्रिंचिंग करणं वेगवेगळ्या औषधांच्या, आणि तिसरा महत्वाचा जो काही टप्पा आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना आपण योग्य उत्पादनाचा वापर केला पाहिजे. तर आदामा इंडियाचं बीपीमेन नावाने जे काही बुप्रोफिजिन आहे, तर या एक नामवंत उत्पादन म्हणून गणलं जातं आणि स्वतः ओन प्रोडक्शन असलेलं हे जे उत्पादन आहे ते हे उत्पादन या ठिकाणी द्राक्षामध्ये वापरण्याचा सल्ला मी तुम्हाला देतो. दुसरा महत्वाचा विषय आहे की सध्या परिस्थितीमध्ये 60 ते 80 दिवसाच्या दरम्यान ज्या काही बागा आहेत या बागांमध्ये बऱ्यापैकी थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे आणि त्या थ्रिप्सच्या नियोजनासाठी सध्या परिस्थितीमध्ये आदामा इंडियाकडे आघाडी एससी नावाने पिप्रोनिल हे उत्पादन आहे, त्याचा वापर 5% पिप्रोनिल एससी फॉर्म्युलेशन आहे, त्याचा वापर आपण थ्रिप्स आणि तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी करावा ही विनंती. आणि सध्या परिस्थितीमध्ये उन्हाळा संपून पावसाळ्याची सुरुवात होत आहे आणि बरेचसे शेतकरी काही भागांमध्ये आपण ज्या ठिकाणी पाण्याचा ताण आहे त्याचबरोबर काही ठिकाणी कवळी शेंड्या आहेत अशा भागांवरती आपल्याला भुरी, त्या ठिकाणी त्याचबरोबर डावणी या रोगांचा प्रादुर्भाव किंवा करप्याचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसत आहे. तर बरेचसे शेतकरी विचारत असतात की साहेब आम्हाला एकापेक्षा अनेक रोगांचं नियंत्रण करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला योग्य फॉर्म्युलेशन आणि योग्य उत्पादन गरजेचं आहे. आणि बरेचदा लोक कॉम्बिनेशन बेस्ड प्रोडक्ट घेतात, ते मिक्स करतात, परंतु आदामा इंडियाकडे याला एक सर्वोत्तम बहुआयामी उत्पादन ज्याला आपण म्हणतो की एकापेक्षा जास्त बुरशीवर म्हणजे डाउनी मिल्ड्यू असेल, करपा असेल, भुरी असेल, त्यानंतर बॅक्टेरियल ब्लाइटसाठी जरी थोडक्या प्रमाणात काम करत असेल तर अतिशय उत्तम असे एससी फॉर्म्युलेशनचं उत्पादन आहे ज्याला आपण आदामा शामीर या नावाने ओळखतो. तर शामीर या उत्पादनाचा वापर शेतकरी अनुभवातून मी या ठिकाणी सजेस्ट करतो की ज्या ज्या ठिकाणी आता पावसाची सुरुवात किंवा भुरीचा किंवा करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे अशा लोकांनी शामीर या एससी फॉर्म्युलेशन बेस्ड उत्पादनाचा वापर करावा. शामीरमध्ये टेबुकोनाझोल 6.7% आणि कॅप्टॉप 26% एससी फॉर्म्युलेशन लिक्विड आहे. अतिशय उत्तम कार्यप्रणाली असलेलं हे सुयोग आहे, कॉम्बिनेशन बेस्ड मॉलिक्यूल आहे, त्यामुळे एका वेळेस अनेक बुरशींचे यशस्वी नियंत्रण होतं. तर शामीरचा वापर सर्व शेतकरी बंधूंनी या ठिकाणी करावा ही नम्र विनंती. महत्वाचा विषय हा आहे की बऱ्याचशा ठिकाणी आपण म्हणतो की यशस्वी माल निघण्यासाठी, चांगला काड्या तयार होण्यासाठी, चांगला माल निघण्यासाठी शेतकऱ्यांनी मास्टर क्रॉप या उत्पादनाचा वापर करावा का. परंतु आपली जी पारंपरिक पद्धत आहे की आपण सुरुवातीला 70-80 दिवसापर्यंत वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर करतो, त्या माध्यमातून आपण बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण करतो. परंतु बऱ्याचशा ठिकाणी पारंपरिक बुरशीनाशक 90-100 दिवसाच्या पुढे शेतकरी वापरण्यासाठी घाई करतात. त्यामध्ये कॉपरयुक्त, ताम्रयुक्त बुरशीनाशक असतील किंवा बोर्डो असेल यांचा वापर करतात. तर नक्कीच याच्या माध्यमातून आपल्याला रोग नियंत्रण होतं, परंतु काय होतं की जी बाजारात उपलब्ध असलेली जी काही जेनरिक कॉपरयुक्त बुरशीनाशक आपण बोलतो किंवा जेनरिक जी काही बुरशीनाशक आहेत तर त्यांची पार्टिकल साईज जास्त असते आणि झाडाचा ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस झाडाचा जो काही स्टोमॅटा असतो ज्याच्यातून झाडाचं प्रकाश संश्लेषणाचं काम चाललं जातं आणि त्या माध्यमातून पानं ऍक्टिव्ह राहून तर ते गर्भधारणा चांगली होते आणि प्रायमरी बर्डचं, सेकंडरी बर्डचं प्रमाण वाढलं जातं. परंतु जर आपण गरजेपेक्षा अधिक वेळेस सामान्य कॉपर किंवा बोर्डोचा वापर केला तर त्यावेळेस काय होते की कॉपरचे कण किंवा बोर्डोचे कण त्या स्टोमॅटामध्ये जाऊन बघतात आणि प्रकाश संश्लेषण क्रिया ही मंदावते. आणि प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावल्यानंतर आपल्याला फक्त एक महत्वाचा विषय असतो की आपल्याला जाणवतं की पानं आपले कव्हर झालेले दिसतात, पानावर बुरशी किंवा करप्याचा प्रादुर्भाव दिसत नाही, परंतु ते पानं हे यांची कार्यप्रणाली कमी होते आणि त्यामुळे काय होते की आपली जी पानं आहे ही प्रकाश संश्लेषणामध्ये अन्न तयार करू शकत नाही, त्याचा गती मंदावते आणि त्यामुळं त्याचा विपरीत परिणाम असा होतो की खरड छाटणीनंतर फ्रूट प्रुनिंग ज्यावेळेस होते ऑक्टोबर छाटणीला झाडांच्या ज्यावेळेस छाटतो त्यावेळेस कमकुवत पद्धतीचा माल निघतो, स्ट्रॉंग माल निघत नाही, झाडांची संख्या कमी होते किंवा माल जिरण्याची समस्या वाढते आणि मग आपण ते माल जिरू नये म्हणून विविध प्रकारच्या औषधांचा वापर करतो. परंतु झाड हे जर पान हे जर झाडाचं इंजिन असेल आणि जर ती पानं आपण 120 ते 125 दिवसापर्यंत निरोगी तजेलदार आणि ऍक्टिव्ह ठेवली तर आपल्या पानांमध्ये आपल्या जास्त प्रकारे अन्न प्रक्रिया तयार होऊन आपल्या काड्या व्यवस्थितरित्या मॅच्युअर होतील आणि त्यातून उत्तमरित्या जे काही घडाची निर्मिती होईल आणि त्याकरता शेतकरी अनुभवातून जे काही लास्ट इयर मी ट्रायल टाकलेल्या होत्या तर मला अतिशय उत्तम उत्पादन हे मास्टर क्रॉप हे वाटलं. मास्टर क्रॉप या उत्पादनावर द्राक्षामध्ये लेबल क्लेम आहे, द्राक्षामध्ये त्याची MRL
50ची आहे, जी इथे कुठल्याही बुरशीनाशकामध्ये नाही. आणि त्याचबरोबर जो काही पीएच आहे आज फक्त 27 दिवसाचा आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात 25 ते 27 नोव्हेंबरच्या दरम्यान नाशिक विभागामध्ये किंवा सांगली विभागामध्ये जो काही पाऊस झाला, तर त्या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पावडरजन्य बुरशीनाशकं वापरली. त्या ठिकाणी डागाचे प्रमाण वाढले. परंतु मास्टर क्रॉप हे उत्पादन ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरले, बऱ्याचशा द्राक्ष तज्ञांनी मास्टर क्रॉपच्या ट्रायल्स घेऊन स्वतः ते वापरलं आणि इतर शेतकऱ्यांना देखील दिला आणि त्यांना अतिशय चांगले असे अनुभव मिळालेले. आणि त्या शेतकऱ्यांच्या बागा आपण लास्ट इयर मास्टर क्रॉप या उत्पन्नाच्या भरोशावर वाचवू शकलो. आणि त्याच पद्धतीने तीच पार्श्वभूमी घेऊन मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो की ऑक्टोबर छाटणीनंतर आता एप्रिल छाटणीमध्ये 80 ते 100 दिवसाचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये मास्टर क्रॉप या उत्पन्नाचा वापर पारंपरिक कॉपरयुक्त बुरशीनाशकांना फाटा देऊन एक स्प्रे तरी तुम्ही सुरुवातीला 90 ते 100 दिवसाच्या दरम्यान वापरा. तुमच्या झाडाची पानं ही अतिशय निरोगी तजेलदार आणि ऍक्टिव्ह राहतील. त्याचा परिणाम तुमच्या झाडांमध्ये विकास होईल आणि माल निघताना स्ट्रॉंग माल निघेल, झाडाची संख्या उत्तम राहील. तर मास्टर क्रॉप या उत्पादनाचा वापर तुम्ही आवर्जून करावा. तर हे मास्टर क्रॉप उत्पादनाबद्दल बोलायचं जर झालं तर एकमेव असं उत्पादन आहे की जे उत्पादन लिक्विड फॉर्म्युलेशन आहे, वेट बाय व्हॉल्यूम आहे, म्हणजे पाण्यामध्ये तळाशी जाऊन नंतर पाण्याशी एकजीव होणार आहे उत्पादन. कुठल्याही प्रकारे घडांमध्ये बादलीमध्ये किंवा टँकमध्ये राळ शिल्लक राहत नाही. परिणामी स्टोमॅटोमध्ये जाऊन बायो अवेलेबल मॉलिक्यूल आपण ज्याला बोलतो की 4-5व्या दिवशी आपण मारल्यानंतर मास्टर क्रॉपच्या पानामधून विघटित होतं आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे पानं रफ होत नाही, पानं ऍक्टिव्ह चमचमीत आणि ऍक्टिव्ह राहतात. तर त्याचा परिणाम आपल्याला अतिशय उत्तम रीतीने मिळतो. सोबतच ज्या काही ट्रायल्स आहेत, सामान्य कॉपर आपण बाजारात जर घेतले तर त्याची राळ शिल्लक राहते आणि त्याचा परिणाम असा होतो की नोझल चेकअप होतात, आपला मेंटेनन्स वाढतो आणि झाडांवर जर ते मारले तर बरेच दिवस राहिल्यामुळे इतर बुरशीनाशक केल्यानंतर स्कॉचिंगची देखील भीती येते. परंतु मास्टर क्रॉप वापरल्यामुळे तर त्या ठिकाणी कुठलाही असा आपल्याला विपरीत परिणाम होत नाही. मास्टर क्रॉपची पार्टिकल साईज 0.8 मायक्रॉन असल्यामुळं ते टोमॅटोमध्ये सहज पास ऑन होतं आणि 70% कॉन्टॅक्ट व 30% ट्रान्सलॅमिनर आपण या उत्पादनाला बोलू शकतो, शेतकरी अनुभवतो. जेणेकरून पानाच्या थरात खालच्या बाजूला जाऊन तिथलं बुरशी नियंत्रण जसं डाउनी असेल, त्यानंतर अँथ्रॅक्नोज करपा असेल, काही प्रमाणात बॅक्टेरियासाठी देखील कॉपर काम करतं. तर याचा आपल्याला चांगला फायदा या ठिकाणी आवर्जून मिळणार आहे. तरी याचा वापर आपण सगळ्यांनी करावा. शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की मास्टर क्रॉप द्राक्षामध्ये 2.5 ml पर लिटर किंवा एकरी 1 लिटर याप्रमाणे आपण वापरावं. त्याचा लेबल क्लेम द्राक्षामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही डाळिंब आहे किंवा जे काही धानवर्गीय पीक आहे त्याच्यामध्ये देखील याचा वापर हा आवर्जून रजिस्टर लेबल क्लेमनुसार डोस प्रमाणे केला तर उत्तम फायदा मिळेल. आणि अशा प्रकारचे जे काही रिझल्ट आहेत तुम्हाला सुरुवातीला स्क्रीनवर दिसत असेल, मास्टर क्रॉप वापरल्यामुळे जे काही ऑक्टोबर एप्रिल छाटणीमध्ये जे पान आहे 90-100 दिवसाच्या दरम्यान हे किती पद्धतीने लुसलुशीत ऍक्टिव्ह आणि चमकदार दिसतं. आणि ज्या ठिकाणी जेनरिक कॉपर किंवा पारंपरिक कॉपर ज्यांनी बुरशीनाशकांचा वापर झाला त्या ठिकाणी पानांवरती त्याचे डाग दिसतात. पानांचा जो काही स्टोमॅटो आहे हा क्लोज झालेला दिसतो, कारण पार्टिकल्स गुंतल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अडचणी या ठिकाणी येतात आणि प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. तर मास्टर क्रॉपचे हे जे काही फायदे आहेत त्यामुळे मास्टर क्रॉप या उत्पादनाचा वापर आवर्जून शेतकरी बंधूंनी करावा त्या ठिकाणी सांगतो. या व्यतिरिक्त एक महत्वाचं उत्पादन आहे, बऱ्याचशा बागा ह्या काही रूपच्या बागा असतील शेतकरी बंधूंच्या, तर त्या ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव दिसतो. तर त्या ठिकाणी कस्टोडिया या उत्पादनाचा वापर डाउनी, भुरी आणि करप्याच्या नियंत्रणासाठी करावा. कस्टोडिया हे भाजीपाल्यामध्ये सर्वदूर वापरलं जाणारं एक बहुप्रचलित असं उत्पादन आहे, ज्याच्यामुळे डाउनी असेल, भुरी असेल, करपा असेल, बॅक्टेरियल असेल, तर अशा करप्यांचं नियंत्रण, गिरव्याचं नियंत्रण या ठिकाणी मिळतं. तर याचाही वापर या ठिकाणी आपण करू शकतो. कस्टोडिया एक दीर्घकाळ सक्रिय राहणारं एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे जे एकापेक्षा जास्त बुरशींवर काम करतं. दुहेरी कार्यप्रणाली आहे आणि कस्टोडिया वापरल्यानंतर झाडामध्ये फायटोटॉनिक इफेक्ट ज्याला आपण म्हणतो ग्रीनरी वाढवतं आणि त्यामुळे काय होतं की झाडाची कार्यक्षमता वाढून गुणवत्तेत वाढ होते, उत्पादनामध्ये देखील या ठिकाणी भर होते. मित्रांनो, बरेचसे शेतकरी विचार करतात की साहेब ऑक्टोबरमध्ये आणि एप्रिलमध्ये भुरी नियंत्रणासाठी काय केलं गेलं पाहिजे. आम्ही बऱ्या प्रकारे जे काही बाजारामध्ये उपलब्ध असलेले ट्रायझोल गटातील बुरशीनाशक आहेत ते वापरतो, एसडीएचआय गटातील बुरशीनाशक आहेत ते वापरतो. परंतु सातत्यानं भुरीच्या नियंत्रणासाठी नवीन पर्याय शेतकऱ्याला पाहिजे असतो, कारण की भुरी हा एक जटिल रोग आहे.
वातावरणामध्ये थोडा देखील बदल झाला तरी त्याचा कार्यप्रणाली वाढते आणि त्याचा परिणाम आपल्या झाडांच्या पानावरती, फळांवरती आणि उत्पादनावर होत असतो. आणि भुरीमुळे पानं फाटली की त्यामुळे काय होते की परत त्या पानांमधून, डोळ्यांमधून नवीन पानं तयार व्हायला चालू होतात आणि खरडमध्ये अडचणी निर्माण होतात. परंतु आदामा इंडियाचं एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे, ज्याला लास्ट इयर मागील वर्षी लेबल क्लेम मिळाला. त्याला आपण निम्रॉड या नावाने संबोधतो. बुप्रिमेट SC फॉर्म्युलेशन मधील हा प्रोडक्ट आहे, जो 5 वे ऑफ ऍक्शन आहे. सिस्टेमिक, ट्रान्सलॅमिनार, कॉन्टॅक्ट आणि व्हेपर ऍक्शन आहे. अतिशय नावाजलेलं उत्पादन आहे, ज्याला लास्ट इयर लेबल क्लेम मिळाला. 500 मिली प्रति एकर याप्रमाणे आपण निम्रॉड या उत्पादनाचा वापर भुरीच्या नियंत्रणासाठी करू शकतो. बऱ्याचशा ज्या आता सध्या जो परिवर्तन आपल्या नाशिक विभागामध्ये दिसतंय किंवा महाराष्ट्रामध्ये दिसतंय की बऱ्याचशा बाहेरच्या व्हरायटीज लोक वापरू राहिले. त्यामध्ये आरा असेल, टिप्पू असेल आणि काही व्हरायट्यांना, काही जाणकार शेतकऱ्यांच्या अनुभवातून माझ्या असं निदर्शनास आले की EC फॉर्म्युलेशनचे बरेचसे केमिकल आहे भुरीच्या नियंत्रणासाठी, त्याची स्कॉर्चिंग येते. आणि त्यामुळे नवीन पर्याय काय आहे तर SC फॉर्म्युलेशन मध्ये जे भुरीचं केमिकल आहे निम्रॉड, ज्याला बुप्रिमेट म्हणतो, त्याचा द्राक्षामध्ये MRL 1.5 आहे आणि PHI हा फक्त 45 दिवसाचा आहे. माझ्याकडे काही रिपोर्ट्स आहेत जे मी आपण पुढच्या वेबिनारला डिस्कस करू. काही जाणकार शेतकऱ्यांकडे ट्रायल्स टाकले MRL PHI साठी. तर शेतकरी बंधूंनो जवळपास 70 दिवसापर्यंत हा मॉलिक्यूल रिसिड्यू कम्प्लायन्स मध्ये येत नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे डिटेक्शन लेवल येत नसल्यामुळे याचा एक पर्याय भुरीच्या नियंत्रणासाठी तुम्ही वापरू शकता. तर निम्रॉडचा वापर आता देखील ज्या ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव दिसतो त्या पद्धतीने 250 ml प्रति लिटर याप्रमाणे आपण करावा, ही नम्र विनंती. तर शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्वाचा विषय आहे की बऱ्यापैकी कामगती पूर्ण झाल्यानंतर बरेचसे शेतकरी बंधू इथ्रेलचा एक मायनर डोस देत असतात. काही लोक 0.5% ने, काही लोक 70 ml 100 लिटर पाण्याप्रमाणे देत असतात. त्याचा उद्देश हा असतो पानातील जे काही हरितद्रव्य हे रिटर्न जावं आणि त्याच्यातून काडीमध्ये स्टोरेज वाढावं आणि झाडांची संख्या स्ट्रॉंग निघावी. परंतु आपण बाजारामध्ये जे इथेपॉन असतात जेनरिक, तर हे इथेपॉन असतात की याच्यामध्ये कलरवाले इथेपॉन बरेच येतात. त्याची प्रतवारी ही आपल्याला काही ठिकाणी व्हॅरी दिसते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इथेपॉन असतात. परंतु आदामा इंडिया या कंपनीचं जे काही ॲडाफॉन म्हणून इथेपॉन येतं, तर हे कलरलेस इथेपॉन आपण ज्याला बोलतो, याची कार्यप्रणाली जर बघितली तर झाडामध्ये फवारणी केल्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये झाडातील जी काही इथिलीन लेवल ही वाढते, जिबरेलिन आणि ऍब्सिसिक लेवल कमी होते. झाडाची पानं ज्याला आपण नॅचरली पिवळी पडल्यासारखी वाढतात आणि झाडाचा अन्नद्रस पानातील हा रिवर्स जातो आणि इथेपॉनमुळे इच्छित आपल्याला गर्भधारणेसाठी किंवा पानगळीसाठी या ठिकाणी मदत होते. त्यामुळे आदामाचा ॲडाफॉन सर्व शेतकरी बंधूंनी आवर्जून वापरावं. अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी तुमच्या विभागामध्ये काम करणारे यांच्याशी संपर्क करावा किंवा द्राक्ष विज्ञान मंडळातील सहकार्याशी जरी संपर्क केला तरी ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. तर मी तुमचा सगळ्यांचा फारसा वेळ घेत नाही. आजच्या या कार्यक्रमासाठी जी काही सद्य परिस्थितीमध्ये ज्या काही अडचणी आहेत की न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, त्याचबरोबर झाडाची पानं ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, कॅनोपी मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, यासाठी आपल्या नाशिक जिल्ह्यातील प्रचलित द्राक्ष अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांना आपण श्री सुनील गवळी सर या नावाने ओळखतो, तर सुनील गवळी सरांना मी विनंती करतो की त्यांनी सद्य परिस्थितीमध्ये येणाऱ्या बदलत्या पावसाळ्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने द्राक्षातील बागायतदारांनी त्यांच्या द्राक्ष बागेचे संरक्षण केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करावं. सुनील गवळी साहेबांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. गवळी साहेब. धन्यवाद जाधव साहेब. बागायतदार बंधूंना सर्वप्रथम नमस्कार. जाधव सरांनी खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे, त्याचा निश्चितच बागायतदारांना चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. बागायतदार बंधूंनो, सद्य परिस्थितीमध्ये जर आपण प्लॉटाची जर स्टेज बघितली तर साधारणपणे बगल फूट काढण्याचे काम चालू आहे. तर जास्तीत जास्त शेंडा टॉपिंग पर्यंत प्लॉट आपल्याला दिसत आहे. काही एरिया जर सोडला तर म्हणजे बऱ्यापैकी 80% एरियामध्ये अजून शेंडा टॉपिंगचे कामं बाकी आहे. वणी सारख्या एरियामध्ये किंवा चांदवड सारख्या एरियामध्ये शेंडा टॉपिंग पूर्ण झालेली आहे. परंतु अजूनही पण जो काही आपल्याकडे जे दिवस आपल्याकडे शिल्लक आहे याचा कसा चांगला उपयोग करून घेता येईल
या दृष्टीने आपण आता काय करता येईल याच्यावर एक नजर टाकू. तर सर्वप्रथम जसं सरांनी सांगितलं कॅनोपी मॅनेजमेंट व अजून कसं काम करता येईल या दृष्टीनं एक 3-4 पॉईंट इथं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता सध्या व्हिजिटला गेल्यानंतर असं जाणवतंय का जी काही काडी संख्या आपण सांगतोय तो एक्सपोर्टचा प्लॉट असेल किंवा लोकल मार्केटसाठी असेल तर काडी संख्या निश्चित करणं गरजेचं आहे. बरेचसे बागायतदार प्लॉटमध्ये आपण म्हणतो का माझ्या प्लॉटमध्ये एका झाडावरती 30 काडी आहे, 28 काडी आहे, परंतु प्रत्यक्ष काडी काउंट केल्यानंतर ती काडी 40, 45, 50 पर्यंत काड्या दिसत आहे. तेव्हा या ठिकाणी आपण प्लॉटमध्ये 1 एकरचा जर प्लॉट असेल तर 8-9 ठिकाणी ठिकठिकाणी काड्या मोजून बघितल्या पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं ऍव्हरेज घेऊन त्या काड्या सरासरी किती येत आहे याचा हिशोब करून मग ती काडी विरळणीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. याच्या अगोदरच्या वेबिनारमध्ये मी एक हिशोब दिला होता की आपण काडीचं गणित कसं केलं पाहिजे. तर तुमचं झाडातलं अंतर गुणिले म्हणजे गल्लीतलं अंतर, 2 ओळीतलं अंतर आणि झाडातलं अंतर याचा जो काही गुणाकार येईल त्याला 70% मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे 70% टोटल स्क्वेअर फुटाच्या काड्या आपल्याला त्या ठिकाणी ठेवायच्या आहे. तर हा जो काही प्रॅक्टिकली आपण काम करताना या रेशोने जेव्हा काड्या ठेवतो तर पुढे जाऊन आपल्याला जे काही कॅनोपीमध्ये गर्दी होणं, रोगराई येणं अशा ज्या काही विकृती किंवा रोग आहे याचा कंट्रोल करण्यासाठी निश्चित याचा फायदा होतो. त्यामुळं हे काड्यांचं जे गणित आहे हे नुसतं थेरॉटिकल असं न मानता कुठेतरी प्रॅक्टिकली पण याचा चांगला फायदा होतो. हे जर गृहीत धरून आपण काडी संख्येवर काम केलं तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी चांगलं काम आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे. आणि पुढे फळ छाटणीनंतर जी शूट ग्रोथ म्हणतो आपण, जे काय आपण शूट सिलेक्शन करणार आहे त्याची जाडी आणि तिचं पेऱ्यातलं अंतर आणि त्याच्यानंतर जो काही सशक्त घड आपला बनणार आहे यासाठी आता खरड छाटणीमध्ये काडी संख्या फायनल करणं हे खूप गरजेचं आहे. तर यासाठी प्रत्येकाने आपल्या प्लॉटमध्ये काडी काउंट करून घ्या. यानंतर जे काही आपले पुढचे काम आहे बगल विरळणी असेल, त्याच्यानंतर शांडा टॉपिंगच्या अगोदरची बगल विरळणी असेल आणि शांडा टॉपिंग असेल तर हे सुद्धा कामं वेळेत जर केली तर खऱ्या अर्थानं कॅनोपी मॅनेजमेंटचं त्या ठिकाणी नियोजन होणार आहे. आता सद्यस्थितीमध्ये जे काही क्लायमेटचे जे अंदाज आहे याच्यामध्ये पूर्व मोसमी पाऊस पण आपल्याकडे पुढच्या 8-10 दिवसात दाखवतोय आणि त्याच्यानंतर साधारण 13-14 जून नंतर आपल्याकडे रेग्युलर मान्सूनला पण चांगल्या पद्धतीने सुरुवात होणार आहे. आता 2 दिवसापासून जर तुम्ही वातावरणाचे अंदाज जर बघितले असतील तर यावर्षी साधारणपणे 160% पाऊस आपल्याकडे सरासरीच्या होणार आहे. 160% याचा अर्थ हा पाऊस खूपच चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या प्लॉटमध्ये कॅनोपीचं मॅनेजमेंट जर नसलं तर पुढच्या कालावधीमध्ये पानांची जी आपण पानं टिकवण्यासाठी किंवा पानं तयार करण्यासाठी जो काही खर्च केलाय त्याला अर्थ राहणार नाही. त्या दृष्टीनं कॅनोपी मॅनेजमेंट त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तेव्हा बगल फुटीचे काम असतील आणि शांडा टॉपिंगचे काम असतील हे वेळेवर करा. बगल फूट साधारणपणे 2 पानं आल्यानंतर म्हणजे बगल काढता येईल ही स्टेज गृहीत धरून त्या ठिकाणी बगल काढल्या गेली पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी 7-8 पानं 9-10 पानं आल्यानंतर बगल काढल्या जाते. अशा स्थितीमध्ये त्या डोळ्याला कुठंतरी इजा पण होणार आहे आणि आपलं प्लॉट मधलं स्टोरेज पण वाया जाणार. यानंतर शांडा टॉपिंगची जी स्टेज आहे ती साधारणपणे सप्टेंबर फुटल्यानंतर 10 ते 11 किंवा जास्तीत जास्त 12 पर्यंत पानं ठेवून आपल्याला शांडा बंद करायचा आहे. म्हणजे पूर्ण काडीला साधारणपणे सप्टेंबरच्या अगोदरचे 6 ते 7 पानं आणि पुढचे 12 ते 13 पानं असे 18 ते 20 पानं एका काडीला जर मिळाली आणि आपण ज्या स्क्वेअर फुटाच्या 70% काड्या ठेवलेल्या आहेत तेवढे जर पानं त्या झाडावर जर असले तर त्या झाडामध्ये जेवढं स्टोरेज आपल्याला तयार करण्यासाठी पानांची गरज आहे ते पानं आपल्याला मिळून जातात. यानंतर जर तुम्ही कॅनोपी वाढवली तर कुठंतरी कॅनोपीमध्ये ओव्हरलॅपिंग होऊन त्या पानाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. कारण येणाऱ्या दिवसामध्ये वातावरण हे ढगाळ राहील आणि ढगाळ वातावरणामध्ये जर पुरेसा सूर्यप्रकाश जर त्या डोळ्याला किंवा त्या पानाला मिळालाय तर तुमची जी काही गर्भधारणा तयार झालेली ती कुठंतरी कमजोर होऊ शकते. या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण कॅनोपी मॅनेजमेंटचा गांभीर्याने विचार करून या पुढच्या कालावधीमध्ये नियोजन करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा ठिकाणी काड्या सिलेक्शन केल्यानंतर पण वरांड्यावरती ज्या काही नवीन फुटी आलेल्या आपण बघतो तर त्या फुटी काढून घेणं पण गरजेचं आहे. तर अशा या 4-5 पॉईंटचा कॅनोपी मॅनेजमेंट मध्ये आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. यानंतर जे काही 3-4 वर्षांपासून आपण काडी बांधचं नियोजन वेगवेगळ्या ठिकाणी काही प्रयोग जे बघतोय याचे पण निश्चितच रिझल्ट समाधानकारक आलेले आहे. ज्या बागायतदारांना काडी बांधणं शक्य आहे त्यांनी काडी जर बांधून घेतली, विशेष करून
ज्या प्लॉटांची अजून पण बदल काढण्याची कामं बाकी असतील आणि कुठंतरी काडी तयार होण्याला अजून वेळ असेल तर अशा ठिकाणी जर शूट बांधणी जर करून घेतली तर त्या प्लॉटांना कमी सूर्यप्रकाश असताना सुद्धा सूर्यप्रकाश पुरेसा मिळून त्या ठिकाणी गर्भधारणा स्ट्रॉंग राहण्यासाठी तसेच पानं टिकण्यासाठी मदत होणार आहे. तर ह्या प्रॅक्टिसचा पण आपण त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी आपण करू शकतो. यानंतर बागायतदार मित्रांनो, आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये स्टोरेज वाढवण्याच्या दृष्टीनं खतांचं पण नियोजन करणं गरजेचं आहे. साधारणपणे खतांची जर नियोजन जर चांगलं असेल तर प्लॉटमध्ये पुरेसं स्टोरेज वाढलं जातं. यासाठी या पुढच्या कालावधीमध्ये ज्या काही फॉस्फरस युक्त ज्या काही ग्रेड आहे याच्यामध्ये ज्या काही रेग्युलर ऍसिडिक ग्रेड असतील किंवा आपल्या जमिनी जर चांगल्या प्रतीच्या असतील तर ज्या काही जेनरिक ग्रेड असतील फॉस्फरस युक्त खतांच्या तर त्या ठिकाणी आपण त्या वापरणं गरजेचं आहे. तर अशा याचा वापर केल्यानंतर प्लॉटमध्ये स्टोरेज वाढून काडीची जाडी पण आपल्याला अपेक्षित त्या ठिकाणी मिळणार आहे. यानंतर मॅच्युरिटीच्या दृष्टीनं पोटॅशयुक्त जे काही खत आहे सल्फेट ऑफ पोटॅश याला आपण एसओपी म्हणतो, याचा पण वापर साधारणपणे एकरी 50 किलो पर्यंत आपण प्लॉटमध्ये केला पाहिजे. त्यासोबत आपण सल्फरचा वापर निश्चितच चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, कारण सल्फरचा वापर जर केला तर पोटॅश अपटेकला त्या ठिकाणी मिळणार आहे. पोटॅश अपटेक म्हणजे त्या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये चांगलं होईल, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये पावसाचा अंदाज जास्त आहे आणि ढगाळ वातावरण पण जास्त दिवस टिकून राहिल्यामुळे काडी मॅच्युरिटीला उशीर होऊ शकतो. अशा ठिकाणी जर पोटॅश आणि सल्फर याचा एकत्रित जर वापर आपण ड्रिपच्या माध्यमातून केला तर त्या ठिकाणी पोटॅशचं अपटेक चांगलं होऊन मॅच्युरिटीला आपल्याला त्या ठिकाणी वेळ लागणार नाही. यानंतर व्हिजिटमध्ये एक गोष्ट लक्षात आली की ज्या ज्या ठिकाणी शेणखताचा वापर झालेला आहे अशा 70 ते 80% प्लॉटांमध्ये आम्ही बघतोय की खतावरती मातीचा जो थर देणं अपेक्षित आहे तो दिलेला नाही. आपण फक्त शेणखत प्लॉटमध्ये टाकलं पाहिजे जे कुठंतरी गृहीत धरतो आणि फक्त शेणखत टाकतो, परंतु जर शेणखतावर मातीचं जर थर नसेल तर ते शेणखत आपण कुठंतरी घेऊन गंज एका ठिकाणी ढिगारा मारला आणि त्या किंवा प्लॉटमध्ये टाकली एकच झालं. तर याच्याकरता त्या खतावर मातीचा थर देणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्या खतावरती मातीचा 2 ते 3 इंचाचा थर द्याल तेव्हाच त्यामध्ये सफेद मुळी तयार होणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. कारण मागच्या 8-10 दिवसांमध्ये आम्ही सर्वे केला, साधारण 10 ठिकाणी जर शेणखत टाकलेलं आहे 7 ते 8 ठिकाणी त्या ठिकाणी खतावर माती टाकलेली नाही. कारण खत टाकण्याचा शेणखत देण्याचा जो उद्देश आहे आपला ते म्हणजे जमिनीमध्ये भुसभुशीतपणा वाढवणे, सफेद मुळ्यांची संख्या वाढवणे आणि जे काही आपण रासायनिक खत आताच्या खरड छाटणीच्या दरम्यान आणि पुढे फळ छाटणीला देणार आहे त्याचा अपटेक पण त्या माध्यमातून चांगलं झालं पाहिजे. परंतु हा फायदा उचलण्यासाठी आपल्याला त्या शेणखतामध्ये सफेद मुळ्यांची संख्या वाढवणं हे गरजेचं आहे आणि ती सफेद मुळ्यांची संख्या वाढवण्यासाठी शेणखतावरती मातीचा थर देणं हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे साधारणपणे शेणखत टाकण्याला जितकं महत्व आहे तितकंच महत्व तुम्ही माती टाकण्याला द्या, त्यानंतर खरा शेणखताचा आपल्याला फायदा दिसून येईल. याच्यानंतर आपण साधारण पाण्याचे जे नियोजन आहे याविषयी थोडक्यात 1-2-3 पॉईंटच्या आधारे माहिती घेऊ. आता बऱ्याचशा काही एरियामध्ये पाऊस झालाय, परंतु काही एरिया असा पण आहे की ज्या ठिकाणी पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे. पाणी नियोजन म्हणजे आपण काय माहितो की जेवढी मुळ्यांची खोली आणि रुंदी आहे तेवढा भाग एका वेळेस तो ओला करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही बऱ्याचशा बागायतदारांक जे काही सॉइल सेन्सर असतील किंवा तुम्ही फुटीचा झोन लक्षात घेऊन त्या ठिकाणी पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. मागच्या काही दिवसामध्ये काही ठिकाणी 2 ते 3 मिलीमीटर किंवा 5 मिलीमीटर पाऊस झाला आणि अशा पाऊस झाल्यानंतर बऱ्याचशा बागायतदारांमध्ये कुठंतरी पाऊस झालाय मग प्लॉटला पाणी देण्याची गरज नाही, अशा या चुकीच्या प्रॅक्टिसमुळे त्या ठिकाणी जी काही आपण मुळी तयार केलेली किंवा आपल्या प्लॉटमध्ये जी मुळ्यांची खोली आणि रुंदी आहे त्या पूर्ण मुळ्यांना पाणी मिळत नाही आणि प्लॉट आपला ताणात वाढत असतो. फक्त आपल्याला ढगाळ वातावरणामुळे त्या वेळीवर तो ताण दिसत नाही. या अशा ठिकाणी पाऊस झाल्यानंतर म्हणजे या पुढच्या कालावधीमध्ये फळ छाटणीपर्यंत तो पाऊस किती झालाय, ती ओल आपल्या जमिनीमध्ये किती इंचापर्यंत खाली गेलेली आहे हे पूर्ण कॅल्क्युलेशन करून ती पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. जर पाऊस फक्त 2-3 इंचापर्यंतच ती जर ओल गेलेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी खालच्या मुळीच्या कक्षेतील वापसा बघून पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करणं हे अतिशय महत्वाचं आहे. मागच्या 3-4 वर्षांमध्ये ज्या प्लॉटांना फळ छाटणीच्या अगोदर पाण्याचा काही कारणास्तव ताण दिला अशा प्लॉटांना माल कमजोर निघाल्याचे पण बरेचसे उदाहरणं आम्ही बघतोय.
प्लॉटांना माल कमी आला तेव्हा फळ छाटणीपर्यंत त्या ठिकाणी आपण पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही वॉटर मॅनेजमेंट हा जो विषय आहे हा बारकाईने त्या ठिकाणी हाताळला गेला पाहिजे. त्यानंतर काही एरियामध्ये पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे अतिरिक्त शेंडावाढ आपल्याला दिसते. असे काही एरियात प्लॉट आता सद्यस्थितीमध्ये असतील तर अशा ठिकाणी आता बऱ्याचशा प्रॅक्टिस जे काही विगर कमी करणारी औषधं आपण फवारली असतील आणि याच्यानंतर पण जर त्या ठिकाणी वेलीचा जोम जर कमी होत नसेल तर अशा ठिकाणी जसं सरांनी सांगितलं का जे काही इथे पण आहे त्याचा वापर आपण केला तर निश्चित फायदा राहील. तर आम्ही साधारणपणे 200 लिटर पाण्यासाठी 70 ते 80 ml पर्यंत इथे पण आणि त्याच्यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश साधारणपणे 1.5 किलो 200 लिटर पाण्यासाठी 7 ते 8 ग्रॅम पर लिटर या प्रमाणात घेऊन जर याचे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने जर 2 स्प्रे केले तर निश्चित वेलीचा जोम त्या ठिकाणी कमी झालेला दिसतो. आणि इथे पॉनचं जे काही महत्वाचं काम आहे ते म्हणजे काडी पिकवून ढगाळ वातावरणामुळे जर काडी म्हणजे विशिष्ट वेळ जाऊन पण जर काडी परिपक्व होत नसेल तर त्या ठिकाणी इथे पॉनच्या स्प्रे नंतर काडी परिपक्वतेला निश्चितच जास्त फायदा झाल्याचं मागच्या 3-4 वर्षात आपण बघतोय. तर त्या ठिकाणी आपल्या प्लॉटची विगर लक्षात घेऊन इथे पॉनचा वापर जर केला तर निश्चितच तुम्हाला काडी मॅच्युरिटीसाठी किंवा जो काही अतिरिक्त जोम आहे तो कमी करण्यासाठी त्याचा निश्चित आपल्याला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आता यानंतरच्या कालावधीमध्ये जे काही पूर्व मोसमी आणि मान्सून जो पाऊस आहे तर अशा ठिकाणी जे उशिरा छाटणीचे जे काही प्लॉट आहे तर अशा प्लॉटांमध्ये आपल्याला रोग नियंत्रण हा महत्वाचा टप्पा राहणार आहे. सरांनी आता बरेचसे त्यांचे काही प्रोडक्ट पण सांगितले आपल्याला आणि त्याच्या माध्यमातून रोग नियंत्रण कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याविषयी पण माहिती दिली. त्याच्यात अजून एक 2-3 पॉईंट फक्त मी ऍड करतो. साधारण आता जे काही शेंडा टॉपिंगला बऱ्याचशा प्लॉटांना अजून शेंडा टॉपिंग साठी अजून बराचसा कालावधी बाकी आहे. तर अशा स्थितीमध्ये आता पुढच्या काही दिवसात जर पावसाचा अंदाज दिलेला आहे तर अशा ठिकाणी आपल्याला कॉपरयुक्त स्प्रेचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण पानं टिकण्यासाठी सगळ्यात म्हणजे कमी खर्चात उपलब्ध असलेलं बुरशीनाशक म्हणजे कॉपरयुक्त बुरशीनाशक ज्याला आपण म्हणतो तर त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करायचा आहे. बोर्डो स्प्रेचा आपण वापर करतो परंतु बोर्डो स्प्रेसाठी आपल्याला साधारणपणे शेंडा टॉपिंग नंतर एक 8 ते 10 दिवस थांबावं लागणार आहे. एकदम पानांची म्हणजे तिथं परिपक्वता झाल्यानंतर पानगत झाल्यानंतरच आपण बोर्डो स्प्रेचा विचार करू. परंतु त्या अगोदरच्या जर कवळ्या फुटी असतील तर त्या ठिकाणी बाकीचे जे काही कॉपरयुक्त स्प्रे आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे. सरांनी पण त्यांचे जे काही प्रोडक्ट मास्टर क्रॉप सांगितलं याचा पण वापर मागच्या सीझन मध्ये फळ छाटणीमध्ये आम्ही बऱ्याचशा ठिकाणी केला. त्याचे रिझल्ट चांगले त्याचा पण वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. यानंतर काही प्लॉटांमध्ये भुरीचा प्रादुर्भाव दिसतोय. तर भुरीचा प्रादुर्भाव ज्या प्लॉटमध्ये असेल त्या ठिकाणी पावसानंतर पानं खराब झाल्याचे बऱ्याचशा ठिकाणी आपण अशी उदाहरणं याच्या अगोदर बघतोय. तर भुरी असलेल्या प्लॉटमध्ये आताच भुरी कंट्रोल करून घ्यायची. मग यासाठी तुम्ही काही ट्रायझोल गटातले औषध असतील किंवा सल्फरचा वापर असेल किंवा अजून काही प्रोडक्ट असतील तर याचा वापर करून त्या ठिकाणी भुरी कंट्रोल करून घ्या. आता भुरी कंट्रोल करण्यासाठी एखादा 2 स्प्रे वाढला तरी चालेल. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण जर वाढलं तर त्या ठिकाणी पानं खराब होण्यासाठी जास्त पानं खराब होतील आणि आपण जो काही प्लॉट मध्ये स्टोरेज वाढवण्याचा विचार करतोय तो हेतू कुठेतरी बाजूला राहील आणि प्लॉट आपली वीक राहील. आणि याचा परिणाम फळ छाटणीनंतर कुठेतरी घड कमजोर निघणं, घड कमी मिळणं आणि पुढे जाऊन क्वालिटीवर त्याचा विपरीत परिणाम होणार असे आपण विकृती बघतो. यासाठी रोग नियंत्रण हा पण विषय चांगल्या पद्धतीने आपण हाताळला गेला पाहिजे. यानंतर ज्या काही अजून कवळ्या फुटी आहेत तर पावसाळी वातावरणामध्ये करप्याचा पण प्रादुर्भाव होईल. तर करप्यासाठी पण आपल्याला कॉपरयुक्त बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर केला तर करप्याचा पण बंदोबस्त त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. बागायतदार मित्रांनो, यावर्षी आपण मिलीबग नियंत्रणासाठी खरड छाटणीपासून काम करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मिलीबग नियंत्रणासाठी आता पुढच्या 10 ते 15 दिवसात अतिशय योग्य वेळ म्हणता येईल. कारण आपण कुठंतरी मागच्या सीझन मध्ये बऱ्याचशा प्लॉटांमध्ये जो काही मिलीबगचा प्रादुर्भाव होऊन बऱ्याचशा बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या दृष्टीनं आताच आपण तयारी करणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी आम्ही एक सर्वे केला ज्या ज्या प्लॉटांमध्ये मिलीबग आढळला तर अशा शेतकऱ्यांना जेव्हा विचारलं
तर मिलीबग आल्यानंतर तिथं प्रॅक्टिस झालेल्या होत्या, परंतु मिलीबग येण्याच्या अगोदर ज्या काही उपाययोजना करणं खऱ्या अर्थाने गरजेचं होतं त्या उपाययोजना त्या ठिकाणी झालेल्या नव्हत्या. तर यावर्षी आपल्याला आता खरड छाटणीमध्ये मिलीबग नियंत्रणासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आता आपण साधारणपणे एक 15-20 जूनच्या दरम्यान किंवा थंड वातावरण जर झालं आता पुढच्या 4-5 दिवसात, तर त्या ठिकाणी कोरडे ओलांडे त्या ठिकाणी आपल्याला धुवून घ्यायचे. याच्यासाठी साधारण मार्केटमध्ये जे काही 2-3 प्रॉडक्ट उपलब्ध आहे ज्याला लेबल क्लेम आहे, त्याच्यामध्ये बुप्रोबेन्झिन जे आहे प्रॉडक्ट त्याचा वापर करता येईल. त्याच्यानंतर जे काही मिथोमिल आहे ज्याला लेबल क्लेम आहे, पण ज्याला उपलब्ध होईल त्यांनी मिथोमिलचा पण वापर केला तरी निश्चित त्याचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतील. त्याचा सुद्धा कोरडे ओलांडे धुण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे. ते उपलब्ध कसं करता येईल हे आपल्याला फक्त त्या ठिकाणी त्याचा विचार करणं करावा लागेल. तर त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करा. मिथोमिल असेल किंवा बुप्रोबेन्झिन असेल याचा वापर करताना आपल्याला सेफ्टी खूप बाळगायची आहे. त्याच्यात मास्क असेल, सेफ्टी गॉगल असेल तर याचा वापर करा आणि तेव्हाच कोरडे ओलांडे धुवा. आता याच्यानंतर मागच्या 3-4 वर्षामध्ये आम्ही फळावरती डस्टिंगच्या काही प्रॅक्टिस दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये मॅलेथॉन डस्टिंगच्या प्रॅक्टिस दिल्या. मॅलेथॉन या उत्पादनाला लेबल क्लेम नाही, परंतु मिलीबग हा विषय इतका गंभीर आहे, याच्यावर जर आपण कुठंतरी चौकटीच्या बाहेर जाऊन जर काम केलं नाही तर निश्चित खऱ्या अर्थाने अडचण ही वाढणार आहे. तर मागच्या 3-4 वर्षामध्ये जो काही डस्टिंगच्या काही आम्ही ज्या प्रॅक्टिस केल्या मॅलेथॉन डस्टिंगच्या, ह्या आपण आपल्या जबाबदारीवर त्याचा वापर करायला अडचण नाही. ग्रुपमध्ये आम्ही याचा बऱ्यापैकी वापर केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचे रिझल्ट पण आलेले. तर तुम्ही पण त्याचा तुमचे काही कन्सल्टंट असतील किंवा काही आजूबाजूचे शेतकरी असतील यांच्याशी चर्चा करून किंवा ज्या ठिकाणी याच्या काही प्रॅक्टिस झालेल्या असतील त्यांच्याशी चर्चा करून या प्रॅक्टिसचा या ठिकाणी वापर करणं केला तर निश्चित फायदेशीर राहील. यानंतर जैविक नियंत्रणामध्ये ज्या काही व्हर्टिसिलियम बिवेरिया मेटारायझम ज्या काही बुरशी आहे याचा वापर आपण पावसाळी वातावरणामध्ये साधारण 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं 2 ते 3 जर स्प्रे घेतले तर ती बुरशी आर्द्रता असताना चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे आणि आपल्याला त्याचा पण मिलीबग नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीने याचा आपल्याला वापर करता येईल. तर ह्या प्रॅक्टिस करूनच आपल्याला कुठंतरी मिलीबगची जी काही सायकल आहे ती ब्रेक करायची, तर याचा वापर करा. अजून मिलीबग मध्ये एक जी काही प्रॅक्टिस आम्ही यावर्षी करतोय ती म्हणजे जी काही आपली सुटलेली साल असेल म्हणजे जी फळापासून अलग झालेली असेल ती काढून घेतली पाहिजे. आता साल घेताना साल काढताना जी चिपकलेली साल आहे ती अजिबात आपल्याला काढायची नाही. फक्त जी काही अलग झालेली साल असेल ती आपण काढून टाकायची आहे. त्याच्यानंतरच थोडं वॉश करायचे आणि नंतर डस्टिंग किंवा नंतर जे काही जैविक नियंत्रणामध्ये व्हीबीएमचा जो काही स्प्रे आम्ही सांगितलेला आहे त्या ठिकाणी तो आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं आहे. यानंतर अजून सद्यस्थितीमध्ये जो काही पावसाळी वातावरण आहे याच्यामध्ये पाऊस झाल्यानंतर वेलीचा जोम हा अतिरिक्त वाढू शकतो. या दृष्टीनं प्लॉट साधारणपणे खरड छाटणीनंतर 70-80 दिवसाचे झाल्यानंतर जर प्लॉटमध्ये तुम्ही हिरवळीचे जर काही पिकं केले किंवा तुमच्या प्लॉटमध्ये जर काही गवत असेल तर ते 80 दिवसानंतर जर वाढून दिलं तर यामुळे जे काही प्लॉटमध्ये तुमचं नत्र वाढलेलं असेल तर ते हिरवळीच्या खतांच्या माध्यमातून आपटेक होऊन वेलीकडे नत्राचा पुरवठा कमी होऊन तो जोम कमी होणार आहे आणि याचा पण फायदा आपल्याला मॅच्युरिटीसाठी होईल. आणि हे जे काही गवत असेल किंवा हिरवळीच्या पिकांमध्ये जे काही आपण द्यायचा असेल ताग असेल तर याचा जरी वापर केला तर याचा पुढे जाऊन आपल्याला खत म्हणून पण त्याचा वापर करता येईल. ही पण प्रॅक्टिस ज्या बागायतदारांना शक्य असेल त्यांनी जर केली तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे. बरेचसे पॉईंट आपण आता या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये काय काय उपाययोजना केल्या पाहिजे या दृष्टीनं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. जर आपल्या मनामध्ये काही खरड छाटणीच्या हेतूने जर काही शंका असतील तर प्रश्न जरूर विचारा, त्याला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद सर. जवळजवळ तुम्ही म्हणजे आपला मागचं जे सेशन झालं होतं त्या सेशन मध्ये अनेक शंका तुम्ही आज आपण रिपीट पण केल्यात आणि ज्या वेळेस मागच्या आपल्या सेशनचा ज्या काही आपल्या द्राक्ष उत्पादकांना त्यावेळेस त्यांना वेळ मिळाला नसेल किंवा त्यांच्यापर्यंत त्या पोहोचल्या नसतील, पण आजच्या माध्यमातून आपण पोहोचलो. कारण आगामी जे आहे मिलीबग ही फार मोठी समस्या आहे ग्रेप इंडस्ट्रीला, त्याच्यावर पण तुम्ही सविस्तर विवेचन केलं.
परंतु आजच्या आपल्या ह्या उपक्रमामध्ये सन्माननीय श्री संदीपजी कदम यांचा प्रश्न आहे, त्यांचा 64 दिवसाचा प्लॉट आहे, त्यांनी शेंडा स्टॉप केला आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे की 0050 व फॉस्फरिक ऍसिड एकत्र सोडले तर चालेल का? प्रश्न चांगला विचारलाय त्यांनी. 0050 आणि फॉस्फरिक ऍसिड एकत्र द्यायला तशी अडचण नाही, परंतु त्यांचा प्लॉट साधारणपणे 64 दिवसाचा आहे. तर साधारण 64 दिवसाची स्टेज म्हणजे शेंडा पॉपिंगची स्टेज आहे, तिथं फॉस्फरिक ऍसिड तसं देण्याची गरज नाही. जमिनीचा जर पीएच जर त्यांचा एकदम हाय असेल तर त्या ठिकाणी पोटॅशयुक्त खतामध्ये फॉस्फरिक ऍसिडचा वापर जर केला तर निश्चित त्याचा पण फायदा त्या ठिकाणी म्हणजे होईल. थोडक्यात जर वापर जर केला तर चालेल, अडचण नाही. सर, अनेक सोशल मीडिया सध्याचा एक प्रश्न अद्याप काही आपल्याकडे विचारला नाही कोणी, परंतु जे आपण म्हणतोय की बर्ड फुटण्याचे जे प्रमाण आहे, तुम्ही पण बघत आहात की द्राक्ष विज्ञान मंडळाच्या अनेक सोशल मीडियावर ही एक समस्या आहे. मला वाटतं त्याच्यावर पण तुम्ही आज थोडं सांगितलं तर नक्कीच फायदेशीर होईल. हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे आणि सध्या स्थितीमध्ये ही विकृती आपल्याला बऱ्याचशा प्लॉटांमध्ये दिसते. आणि मागच्या डॉक्टर साहेब आपण मागच्या वेबिनार मध्ये पण याच्यावर प्रयत्न केला. बागायतदार बंधूंनी एक लक्षात घ्या का मेन डोळा फुटणं किंवा ज्याला आपण लिकेज फुटी होणं, याला हा जो काही प्रॉब्लेम बघतोय तर याचे साधारणपणे 2-3 कारण आहे. किंवा काही व्हरायट्यांमध्येच हा प्रॉब्लेम दिसतोय, त्याच्यामध्ये सुधाकर सीडलेस व्हरायटी असेल किंवा आरके सारखी व्हरायटी असेल, तर यामध्ये आम्ही जे काही 2-3 कारण शोधले त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे तुमची अनइवन स्प्राउटिंग, म्हणजे एक सारखी स्प्राउटिंग नसणं. जर तुमच्या झाडावर 8-10 फुटी पुढे आल्या आणि काही मागे जर असल्या तर कुठंतरी त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊन ज्या फुटी पुढे आलेल्या आहे तर त्या फुटीच्या माध्यमातून झाडातलं स्टोरेज बाहेर पडतं आणि तो मेंढोळा फुटतो. तर अशा ठिकाणी तुम्हाला सुरुवातीपासून उपाययोजना करणं गरजेचं आहे. अशा प्लॉटांमध्ये आपल्या प्लॉटमध्ये एक सारखी फूट कशी होईल याच्यावर भर देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अशा प्लॉटांमध्ये तुम्हाला पाणी नियोजन हा विषय खूप महत्वाचा जो आहे तो बारकाईने हँडल करणं गरजेचं आहे. जर आपल्या पाण्यावर जर कंट्रोल नसेल, आपण पाणी जर अतिरिक्त देत असू आणि अशा प्लॉटांमध्ये डोळे फुटीचं प्रमाण हे जास्त दिसतंय. आता आम्ही यावर्षी ज्या ज्या प्लॉटांमध्ये मेंढोळ फुटायची जी अडचण होती अशा प्लॉटांवर पाणी नियोजनावर तिथं भर दिला आणि त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्णतः कमी झालेला आहे. म्हणजे पाणी नियोजन करून सुद्धा आपण मेंढोळा फुटायची विकृती कमी करू शकतो. परंतु नुसतं पाणी नियोजन नाही, अशा प्लॉटमध्ये जर फुटच मागे पुढे असेल तर तुम्हाला ही अडचण आहे. दुसरा याच्यावर पर्याय, अशा प्लॉटांमध्ये जर तुम्हाला मेंढोळा फुटायची समस्या दिसत असेल तर ती त्या ठिकाणी सत्य बगल फूट काढणं आणि काडी संख्या कमी करणं हे काम थोडे उशिरा करायचे. या प्रॅक्टिसने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मेंढोळा फुटायची विकृती काही प्रमाणात कमी करणं म्हणजे त्या ठिकाणी कमी करता येईल. याच्यानंतर जे काही न्यूट्रिशन इनबॅलन्स आहे, म्हणजे जर तुम्ही नत्राचा पुरवठा त्या ठिकाणी जर जास्तच केला, समजा उशिरा छाटणीचे प्लॉट असल्यानंतर अतिरिक्त नत्र दिलं तरी त्या ठिकाणी कुठंतरी मेंढोळा फुटायची विकृती आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकते. ते लक्षात घेतलं पाहिजे. याच्यानंतर जे काही पोटॅशयुक्त खतं असतील तर त्याचा वेलीचा जोम बघून आपण त्याचा पण त्या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने वापर केला तर ही पण विकृती आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल. पण महत्वाच्या दोनच याला जे काही आम्हाला कारण दिसले ते म्हणजे फुटींची संख्या कमी असणं आणि पाण्यावरती कंट्रोल नसणं. अशाच प्लॉटांमध्ये आम्हाला कुठंतरी मेंढोळा फुटीच्या अडचणी दिसल्या. आता याच्यामध्ये या सर्व गोष्टी जर समजा एखाद्या प्लॉटमध्ये जर तुम्हाला मेंढोळे सगळ्या प्रॅक्टिस करून जर फुटताना दिसतात आहे तर त्या ठिकाणी जे काही मार्केटमध्ये जे काही पॅक्लोबुट्राझोलचा आपण वापर आता बरेचसे बागायतदार करतायत तर त्या ठिकाणी आपण पॅक्लोबुट्राझोलचा वापर त्या ठिकाणी केला तर त्याचा पण निश्चित फायदा होईल. फक्त पॅक्लोबुट्राझोलचा वापर करत असताना तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे प्रॉपर असणं गरजेचं आहे. तर त्याचा वापर केला तर मेंढोळा फुटीची जी विकृती ती पण आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येईल. संदीप जाधवांचं म्हणणं होतं, आपण मागे तुम्ही त्यांना पीएच बद्दल विचारलं तर त्यांनी 6.5 ते 7 पीएच असल्याचं पुढच्या कमेंट्स मध्ये कळवलंय. डॉक्टर साहेब, जर त्यांनी अगोदर जर त्यांचा 64 दिवसाचा प्लॉट आहे, फॉस्फरस युक्त जर खत जर अगोदर जर चांगल्या पद्धतीने जर दिलेली असतील आणि पीएच जर 6.5 ते 7 असेल तर त्या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिड देण्याची बिलकुल गरज नाही प्लॉटला. म्हणजे सर्वसाधारणपणे हा जो न्यूट्रिशनल जो बॅलन्स आहे आज आपण बघत आहोत की येणारा युवा वर्ग जो आहे त्याच्यापूर्वी कधी आपण अवगत नव्हतो. जमिनीचा पीएच, पाण्याचा पीएच, त्याला काय दिलं पाहिजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
कारण आपण खूप हा आवाजाने कधी कधी आंधळा खर्च करतो द्राक्ष शेतीमध्ये, तर त्या द्राक्ष शेतीला उपयोग होत नाही आणि आपला खर्च होतो. आणि ह्याच माध्यमातून आपला द्राक्ष शेतीचा जो उत्पादन खर्च वाढत गेलेला आहे, तर त्याला कुठेतरी आता मर्यादा आल्या पाहिजे. आणि ह्या मर्यादा आणण्यासाठी तुम्ही हे जे काही खड्डे सांगितले किंवा काही ह्या मार्गदर्शक गेलं हे नक्कीच फायदेशीर होईल. तसंच आजच्या ह्या उपक्रमामध्ये सन्माननीय प्रवीण जाधव सरांनीही मला माझा एक सर प्रश्न असा होता की तुम्ही मला सांगितलं की बोर्डो म्हणजे पहिली जी फवारणी असेल, आम्ही बोर्डोची सरासरी आपण 3 स्प्रे काढतो गवळी सरासरी, तर तुम्ही सांगितलं का पहिली फवारणी ही बोर्डाऐवजी मास्टर क्रॉप याची घ्यावी. तर मला एक सांगा सर, बोर्डो आणि मास्टर क्रॉप ह्यामध्ये नेमका फरक काय असणार आहे? फार छान प्रश्न आणि शंका तुम्ही विचारलेली सर. सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की आपला उद्देश हा छाटणी करण्याचा किंवा एप्रिल छाटणी करण्याचा काय, कारण कुठल्याही वेलीवर ताबा मिळवणं आणि तिच्यापासून आर्थिक उत्पन्न घेणं आहे. आणि बऱ्यापैकी काय होतं की जर आपल्याला पानं ऍक्टिव्ह ठेवायची असतील तर आपल्याला नवीन पिढीतली जी काही बुरशीनाशक आहे त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. बोर्डोमध्ये एक कॉपर आहे आणि याच्यामध्ये एक कॉपर सल्फेट आहे, परंतु जो दोन्हीमध्ये डिफरन्स आहे हा पार्टिकल साईजचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की जे काही मास्टर क्रॉप हे जे उत्पादन आहे तर हे याची मायक्रॉन साईज जी आहे ती 0.8 मायक्रॉनचं याचं मायक्रॉन आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की उत्कृष्ट गड निर्मितीसाठी किंवा सूक्ष्म गडांची काडीमध्ये निर्मिती होण्यासाठी पानं प्रकाश संश्लेषणात ऍक्टिव्ह पाहिजे, म्हणजे जेणेकरून पानाचं काम चाललं तर आपल्याला चांगले घड मिळतील आणि खालून अपटेक देखील आपलं खतांचं चांगलं होईल. परंतु बरेचसे शेतकरी पारंपरिक पद्धतीने जसा पावसाळा लागला, जसं गवळी सरांनी सांगितलं की आपल्याला 100 ते 120 दिवसापर्यंत पानं हे भुसभुशीत ऍक्टिव्ह ठेवायचे, परंतु बऱ्यापैकी शेतकरी काय करतात तर बाग लेट छाटलेली असती आणि तरी देखील काय होतं की पावसाळ्याची चावून लागतात लगेच बोर्डचा किंवा जेनरिक कॉपरचा वापर करतात. परंतु तसं न करता आपल्या झाडाची पानांची स्टेज काय आहे, आपल्याला घट निर्मितीसाठी या स्टेजला आपले पानं ऍक्टिव्ह पाहिजे हा उद्देश जर ठेवला तर मास्टर क्रॉप एक लिक्विड बुरशीनाशक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याचा जो मेन उद्देश आहे की रोगावर नियंत्रण करणं, डावणी असेल, त्याच्यानंतर करपा असेल, बॅक्टेरिया असेल, हे रोग कॉपर सल्फेट पेंटायड कंट्रोल होतात. आणि दुसरा महत्त्वाचा विषय की बायो अवेलेबल आहे. जर आज मारलं तर झाडामधून टोमॅटोत जाऊन 70% कॉन्टॅक्ट व 30% ट्रान्सलेमिनल काम करतं, पानं ऍक्टिव्ह राहतात, पानं ऍक्टिव्ह राहिल्यामुळे चांगले होतात. तर जेनेरिक जे काही कॉपर किंवा तांबरयुक्त बुरशीनाशक मारतो तर ते पानांमध्ये साचतात आणि साचल्यामुळे काय होतं की पानांचा टोमॅटो ओपनिंगची प्रक्रिया आहे, अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदवते आणि घड कमकुवत निघण्याची शक्यता असते. पानं टिकत नाही किंवा पानं जड होतात, बोर्डोची जास्त फवारणी मारतात. आणि जर पानं टिकले नाही किंवा पानं फाटले तर काय होतंय की बाग लीक होण्याची शक्यता येईल. आणि त्याऐवजी आम्ही ज्या काही ट्रायल्स टाकले होते शेतकऱ्यांकडे विविध, तर त्याच्यातून असं जाणवलं की आम्ही एक साधारणतः 90-95 दिवसाला मास्टर क्रॉप वापरला आणि दुसऱ्याची तुकडे 10 दिवसानं मारला. तर इतर ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच तुलनेत याची देखील पानं खूप चांगले टिकले होते. आणि ज्या ठिकाणी आपण जेनरिक कॉपर किंवा बोर्ड मारलो त्या ठिकाणी रोग नियंत्रण आपल्याला मिळालं परंतु पानं फाटले. आणि ती गोष्ट होऊ नये, आपली पानं ऍक्टिव्ह राहावी म्हणून मास्टर क्रॉपचा वापर मी आवर्जून सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सूचित करतो. मास्टर क्रॉप हा एक उत्तम पर्याय आहे. जेनेरिक बुरशीनाशकांवर मात करून नवीन जी काही आपण जी वाटचाल करतोय अग्रगण्य शेतीची, त्यामध्ये आपल्याला पानाची किती कशी वाढवण्याचा, घडाची कार्यक्षमता घड बळकट करण्यासाठी मास्टर क्रॉपचा वापर आतापासून आपण जर केला तर नक्कीच आपल्याला इच्छित परिणाम भेटतील, याच्यात कुठली शंका माझ्या मनात नाही. म्हणजे गवळी सर, आपण जर आज बघतो की साधारणपणे द्राक्ष उत्पादक बोर्डो हा अतिशय आपला महत्वाचा स्प्रे, परंतु जी बोर्डो बनवण्याच्या ज्या पद्धती, त्याच्यानंतर बोर्डोचा जो पीएच काय ते असावा, म्हणजे खरं म्हणजे जो बोर्डो आपण जो बनवतो हा खरोखर शास्त्रीय पद्धतीने बनवला जातो की नाही, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि हा मुद्दा, या मुद्द्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपण नुसतं बोर्डो मारला म्हणून, पूर्वी आमचे जुने लोक म्हणायचे रंग मारला म्हणजे काय का चुना मुरचुदाचं मिश्रण एक प्रकारे वेलीवर रंगलं जायचं आणि मग आपण मारला म्हणायचो की बागाला रंग मारला असं म्हटलं जायचं. परंतु ह्या बाबतीत आजच्या ह्या माध्यमातून, कारण येणारा आगामी जो कालखंड आहे हा अतिशय त्याच्यासाठी महत्वाचा आहे. आणि ही जी जागृती आहे, कारण नुसता बोर्डो मारला म्हणून मारला पेक्षा तुम्ही शास्त्रीय पद्धतीने कसा बोर्डो करून मारला याला महत्व दिलं जाणार आहे. आता सरांनी तर सांगितलं
त्यांचे मास्टर क्रॉपचे प्रॉडक्ट आहे त्यांनी आता सांगितलं की हे तुम्ही पहिला स्प्रे असा राहू द्या, कारण ह्या काळामध्ये पानांची कवळेपणा त्याला असतो आणि त्याची जी आपण जो तीव्र स्वरूपाचा जो बोर्डो कधी कधी आपल्याकडून व्यवस्थित त्याचा पीएच झाला नाही किंवा जो शास्त्रीय पद्धतीने बनवला जर गेला नाही तर त्याचा फायद्यामध्ये आपल्याला तोटा होऊ शकतो. मग ह्या काळामध्ये हा तोटा होणे म्हणून त्यांनी आपल्याला एक प्रॉडक्ट सुचवलेला आहे. तर याचा पण आपण एक शास्त्रीय दृष्टिकोनातून याच्याबद्दल कशा पद्धतीने सांगा? डॉक्टर साहेब, तुम्हाला म्हणजे बोर्डो मिश्रण कसं तयार केलं पाहिजे याच्याविषयी माहिती पाहिजे. तर बोर्डो मिश्रण तयार करताना आपण जो काही म्हणजे 0.5% किंवा 0.25% किंवा 1% बोर्डो मिश्रण ज्याला म्हणतो, हे मिश्रण तयार करत असताना आपण जो काही मूर्छित पाण्यामध्ये टाकतोय आणि त्याच्यानंतर जो काही चुना टाकतो, तर एक लक्षात घ्या का चुना आपण टाकण्याचा उद्देश काय आहे, तर जो काही कॉपर सल्फेट आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर जो काही पीएच डाऊन होणार, तर चुना टाकल्यानंतर आपल्याला तो जो पीएच आहे तो सेट करण्यासाठी फक्त चुन्याचा वापर करायचा आहे. साधारणपणे बोर्डो मिश्रणाचा पीएच हा 7.89 ते 8 पर्यंत पीएच आपण त्या ठिकाणी जर सेट केला तर ते खऱ्या अर्थाने बोर्डो मिश्रण राहील. याच्यानंतर अजूनही काही बागायतदारांकडून कुठेतरी अगोदर चुना टाकला पाहिजे किंवा मरचूट टाकला पाहिजे पाण्यामध्ये, हे जे काही प्रश्न आहेत याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तर बोर्डो मिश्रण करताना हा मरचूटच पाण्यामध्ये टाकला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे काही चुन्याचं द्रावण आहे ते आपण पीएच वाढवण्यासाठी आपण त्या ठिकाणी वापरणार आहे. तर त्या ठिकाणी त्याचा आपला पाण्याचा पीएच आणि नंतर मग द्रावणाचा पीएच सेट करताना तिथे 8 पर्यंत पीएच सेट करूनच आपण त्या ठिकाणी स्प्रे केला पाहिजे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने बोर्डोचे आपल्याला परिणामकारक रिझल्ट देतील. आता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे जे काही म्हणजे चुना रेडी मध्ये आपल्याला उपलब्ध आहे याचा पण बरेच बागायतदार वापर करतात, अडचण नाही त्याचा वापर करून, परंतु आपण जर पीएच घेऊन जर त्या ठिकाणी बोर्डो स्प्रे जर केला तर त्याचे परिणाम निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार. किरण फुग्यांचा प्रश्न आहे सर, खोडकीड बद्दल जसं गवळी सरांनी सांगितलं की बोर्डो मिश्रण किंवा तांबरयुक्त बुरशीनाशक बनवण्याची पद्धत, परंतु मी या ठिकाणी साहेब तुम्हाला सुनिश्चित करतो की मास्टर क्रॉप हा एक उत्तम पर्याय आपण बोर्डो मिश्रणाच्या पद्धतीला देऊ शकतो. कारण की प्रत्येक शेतकरी हा त्या ऍक्युरसीने पीएच काढून किंवा त्या दर्जाचा कॉपर सल्फेट घेऊन बोर्ड तयार करत नाही, प्युरिटीला असतात. परंतु आलामा इंडियाचं मास्टर क्रॉप हे जे आहे हे एक उत्तम द्रावण आहे जे बुरशीनाशक म्हणून काम करतं. तर त्याच्यामुळे कार्यप्रणाली वाढण्यामध्ये या ठिकाणी नक्कीच मदत होते. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना स्टँडर्ड बोर्ड प्रोसिजरची माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याशी द्राक्ष विज्ञान मंडळाशी, गवळी साहेबांच्याशी किंवा सहकार्यांशी संपर्क करा. आम्ही नक्की त्यातूनही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. आणि उद्देश हाच आहे की सध्या परिस्थितीमध्ये फलधारणा सुनिश्चित करण्यासाठी आपण कशा पद्धतीने कीड व रोग नियंत्रण केलं पाहिजे. तर एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे, खोडकीड बद्दल थोडी माहिती सांगा. माननीय श्री किरण फुगे साहेब आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. मला असं वाटतं किरण फुगे म्हणजे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी आहेत, त्यांना मार्गदर्शन पाहिजे. साहेब तुम्ही तुमच्या अनुभवातून मार्गदर्शन करा. बागायतदार बंधूंनो, खोडकिडा ही जी समस्या आहे यांनी बरेचसे शेतकरी त्रस्त आपण बघतोय, परंतु मिलीबग सारखाच ह्या पण किडीचा जर बंदोबस्त पाहिजे तर आपल्याला तो आताच्या सीझनला करणं गरजेचं आहे. आता किडीचा जर पतंग आपण जर बघितला तर सद्यस्थितीमध्ये तो झाडामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि ढगाळ वातावरण आणि थंड वातावरण जर त्या ठिकाणी झालं तर तो बाहेर पडून त्याचं जे काही पुढच्या पिढीचं जे काम आहे म्हणजे अंडे टाकण्याचं जे काम आहे ते चालू होणार आहे. आपल्याला त्या ठिकाणी अंड्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अंडीनाशकाचा स्प्रे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जर आपल्याला आता एक्सपोर्ट प्लॉट मध्ये लेबल क्लिअरमुळे रेसिड्यू मॅनेजमेंट मध्ये फारसे अंडीनाशक उपलब्ध नाही, तर अशा प्लॉटांमध्ये जे काही प्रकाश सापळे बऱ्याचशा ठिकाणी आपण वापरताना जे बघतोय तर त्याचा वापर जर केला तर जे काही पतंग आहे ते जर आपण त्याच्यामध्ये जर ट्रॅप केली तर त्या पतंगाच्या माध्यमातून जे काही अंडे आजूबाजूला ती जी काही कीड टाकणार आहे तर ते अंडे त्या ठिकाणी नाहीशी होती. म्हणजे ती कीड जर संपुष्टात जर आली तर ते अंडेच वाढणार नाही आणि परिणामी खोडकिडीची समस्या त्या ठिकाणी वाढणार नाही. तर आपण एक NRCTचं जे काही रिकमेंडेशन होतं की आपण प्लॉट मध्ये साधारण 15 जून नंतर तर पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये
लॅम्बडा सायलोथ्रीन म्हणजे मार्केटमध्ये जे काही कराटे किंवा मेटाडोर जे नावाचे प्रॉडक्ट असेल त्याचा वापर आपण एक 8-8 दिवसाच्या अंतराने जर 3 ते 4 जर स्प्रे ठेवले तर अशा प्लॉटमध्ये सुद्धा खोडकिडीचा प्रादुर्भाव चांगल्या पद्धतीने कमी झाल्याचं आपण बघतोय. तर त्याचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मी मिलीबग नियंत्रणामध्ये जे काही व्हीबीएम सांगितलं, व्हर्टिसिलियम बिव्हेरिया मेटारायझर, याचा पण वापर निश्चित खोडकिडा नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीनं उपयोगी राहील. तो पण वापर आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे सर या पावसाळी वातावरणात तुम्ही आता जे सांगितलं ही जैविक प्रणाली जी सांगितली, जर आपण या पावसाळी वातावरणात त्याचा जर नियमित वापर ठेवला, नियमित म्हणण्यापेक्षा त्या स्टेजनुसार, तर नक्कीच मिलीबग आणि खोडकिडा याचं प्रभावी नियंत्रण मिळू शकतं. डॉक्टर साहेब त्याच्यात अजून एक की बरेचसे लोक जे काही खोडकिडे कुठंतरी ते झाड चिरून किंवा आपण बघतोय वेगवेगळे प्रॅक्टिस करून ते काढण्याचा त्या ठिकाणी जो प्रयत्न होतोय ह्या प्रॅक्टिसला कुठेही आधार नाही. कारण ती कीड पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये स्वतःहूनच बाहेर पडणार आहे. कारण कोणती किडी स्वतःच पुढची पिढी वाढवण्यासाठी जे काही अंडी टाकणार आहे ते काम आता पुढच्या 1-8 दिवसात किंवा काही एरियात ते आपल्याला दिसतं पण आहे. तो जो काही पतंग आहे तो बाहेर आलेला आपण बघतोय. तर ह्या पतंगाचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने त्याच्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्था आपण जर सगळ्यांनी फॉलो केलं आणि सगळ्यांनी जर प्रकाश सापळे जर लावली तर याचा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त आपल्याला मिळेल. परंतु ते काम आपल्याकडे सर्वांकडून होत नाही आणि ही कीड आपण दिवसेंदिवस बघतोय की यांनी नुकसान जास्त आपल्याला बघायला मिळते. यांचा सागर दुसंगरचा प्रत्येक झाडं पिवळी का पडतात? आता याचं उत्तर आपल्याला असं एका वाक्यात किंवा असं याच्यात देता येणार नाही. पिवळे पडण्याचे अनेक कारण असतील. त्याच्यामध्ये थेरसचा प्रॉब्लेम असेल किंवा चुनखड जमीन असेल, पाण्याचा प्रॉब्लेम असेल. आपण बऱ्याचशा ठिकाणी एनपीके जरी कमी असलो तरी त्या ठिकाणी पिवळ बघतोय. नत्राची जरी कमतरता असली तरी पिवळपणा बघतोय. आता त्या प्लॉटच्या जमिनी कशा आहे त्यांनी कसं त्यांचं न्यूट्रिशनचं शेड्यूल याच्यावर आपल्याला त्यांना मार्गदर्शन करतो. पुढचा अशोक चव्हाणांचा प्रश्न होता की बोर्डोचे किती स्प्रे झाले, तर त्याच्यावर आपली चर्चा आता बरीच झालेली आहे. साधारणपणे 3 आपण बोर्डोचे स्प्रे ठरवले आणि त्यापैकी सरांनी त्यांचा चांगला प्रश्न आहे. तसा त्याच्यात एक थोडक्यात सांगतो. बोर्डो स्प्रे घेताना जो काही आपण बोर्डो स्प्रे बनवताना चांगल्या पद्धतीने जर बनवला तर त्या पानावर त्याचा लेअर येणार नाही. जाधव साहेबांनी जे सांगितलं का त्यांचं जे मास्टर क्रॉप जे उत्पादन आहे त्याचे 3-4 जरी स्प्रे झाले तर त्या पानावर कुठेही लेअर तयार होणार नाही. आणि आपल्या बोर्डो स्प्रे मध्ये होतं काय, जर 2 पेक्षा जर जास्त स्प्रे झाले त्या पानावर त्याचा कुठंतरी थर येऊन ते पान कडक होतं आणि पानाचं प्रकाश संश्लेषणाचं काम कमी होतं आणि त्या पानाकडून जे पुढच्या कालावधीमध्ये जे स्टोरेज वाढायला पाहिजे ते काम होत नाही. त्याच्याकरता 2 बोर्डो स्प्रे आपण घेणं गरजेचं आहे. आणि अगदी जास्तच पावसाळी वातावरण असेल तर जास्तीत जास्त 3 स्प्रे घेतले पाहिजे. आणि जर पावसाळी वातावरण आणि कवळ्या फुटी असतील तर त्या ठिकाणी मग तुम्ही मास्टर क्रॉपचा जर वापर आपण 2 ते 3 स्प्रे जर सुरुवातीला ठेवला आणि शेवटच्या टप्प्यात जर बोर्डो स्प्रे वापरला तर चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी कॉपरचं स्प्रेचं चांगल्या पद्धतीने शेड्यूल आपण बसू शकतो. वेदांत उगलेचा प्रश्न होता किंगबिरीचे द्राक्षाबद्दल माहिती द्या. आता हा एक व्हरायटीचा विषय आहे, हा खूप मोठा विषय, पण नक्कीच आपण पुढच्या वेबिनार मध्ये त्याच्यासाठी एक स्पेशल वेळ देऊ की त्याच्यावरची पूर्ण तयारी करून यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्यानंतर आज अनेक खूप प्रश्नांची सरबत्ती झालेली आहे. तर आता शेवटचा प्रश्न घेऊ सर. दिगंबर तिडकेंचा बगलफुटी काढून झाल्यानंतर गर्भधारणेचे चान्सेस किती टक्के असतात, त्यासाठी कोणते स्प्रे योग्य असतील? बगलफूट काढल्यानंतर म्हणजे साधारण आपण जर आता दिवसाचं कॅल्क्युलेशन जर धरलं तर आता सद्यस्थितीमध्ये 40 ते 45 दिवसाची किंवा 48 दिवसापर्यंतची जी स्टेज आहे अशा स्टेजमध्ये बगल विरळणीचं काम चालू आहे. त्याचा जो प्रश्न आहे का बगलफुटीनंतर किती चान्स आहे, तर निश्चितच साधारणपणे छाटणीनंतर आपण 60 ते 70 दिवसापर्यंत गर्भधारणेचा कालावधी समजतो. तर बगलफुटीनंतर आपल्याला 15 ते 20 दिवसापर्यंत गर्भधारणा घडून आणण्यासाठी आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्या ठिकाणी पुरेसा अवधी आपल्याकडे आहे, शिल्लक आहे. नक्कीच आजच्या या उपक्रमामध्ये सांगायला आनंद होतो. खास करून द्राक्ष विज्ञान मंडळाचा महिला द्राक्ष उत्पादक सुद्धा गट आहे. जवळजवळ 300 महिला त्या गटामध्ये आहेत आणि त्यांनी बऱ्याचशा महिला बघितल्या आमच्या आज ऑनलाईन याचाही त्यांनी आज आस्वाद घेतला. अशा पद्धतीने एक हे सोशल मीडियाचं नेटवर्क आहे, अतिशय योग्य पद्धतीने प्रसारित होतंय आणि सांगायला आनंद वाटतो की आगामी काळात द्राक्ष विज्ञान मंडळ ही आमची एक सेवाभावी संस्था आहे आणि ही सेवाभावी संस्था असताना आपली जी शेतकऱ्यांची जी गुणवंत मुलं आहेत, आता 10-12वीचे निकाल लागले आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी विक्रमी यश संपादन केलं.
द्राक्ष विज्ञान मंडळ दरवर्षी अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि सन्मान सोहळ्याचं आयोजन करतं. त्याच पद्धतीने आपण यंदाही आयोजन करत आहोत. या आयोजनासाठी आपण सगळ्या द्राक्ष विज्ञान मंडळ असेल इतरही सगळ्या सोशल मीडियामध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे. तर आपण त्याच्या ज्या क्रायटेरिया आपण जो ठरवला आहे, 10वीच्या ज्या मुलांना किंवा मुलींना 90% किंवा त्यापेक्षा अधिक मार्क मिळाले आहेत, 12वीला ज्या मुलांना किंवा मुलींना 80% जास्त मार्क मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा तो गुगल फॉर्म भरून आम्हाला सेंड करा. त्याच्याबरोबर जी काही माहिती आहे ती व्यवस्थित भरा आणि ह्या क्रायटेरिया जर आपले गुणवंत विद्यार्थी बसत असतील तर ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. अशा विद्यार्थ्यांचा आम्हाला गौरव आणि सन्मान करण्यात नेहमी आनंदच असतो आणि या वर्षी लवकरात लवकर आपण तो कार्यक्रम आयोजन करणार आहोत. तरी आज द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक संस्थेने खास आदामा कंपनीचे सन्माननीय मार्केटिंग मॅनेजर प्रवीणजी जाधव सर यांची आजची संकल्पनेतून खरा हा आपण कार्यक्रम घेतला आणि सुनील गवळी सरांच्याही एक आपल्याला चांगला त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला. परंतु शेवटी जाता जाता एक छोटासा कळीचा मुद्दा असतो का जाधव सर, आज आपण बघतात की द्राक्ष उत्पादन आणि उत्पादन खर्च आणि उत्पादन हा ताळमेळ बसवणं सगळ्या द्राक्ष उत्पादकांना मेटाकुटीला आले आणि याच्या सगळ्यात मोठी भर म्हणजे पेस्टिसाइड किंवा कृषी निविष्ठांचे वाढलेले दर. तर मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला एक नम्रपणे विनंती करतो की तुम्ही या वर्षी तरी शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीमध्ये औषधी कशी उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करा. सगळे शेतकरी बांधव तुमच्या बरोबर राहतील आणि एक माफक दरात कमी दरात कशी आम्हाला औषधे मिळतील यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणखी त्या संदर्भात जर काही तुमच्याकडे माहिती असेल तर दिली तर आम्ही त्याचं स्वागतच करू. नक्की डिकले सर, ज्या पद्धतीनं सामान्य शेतकऱ्यांच्या संपर्कात आम्ही जात असतो त्यावेळेस वाढती महागाई आणि कीटकनाशक बुरशीनाशक याच्या दराबद्दल चर्चा होत असते. परंतु या ठिकाणी हा योग्य प्लॅटफॉर्म आहे किंवा योग्य मंच आहे ज्या ठिकाणी व्यवस्थित मुद्दे मांडले पाहिजे. यशस्वी कीड व रोग नियंत्रणासाठी आपण काही जे मुद्दे ते फॉलो केले पाहिजे. जनरली सगळे शेतकरी ते मुद्दे फॉलो करत नसतील किंवा काही 70% लोक ते फॉलोही करत नसतील. पहिला महत्वाचा मुद्दा आहे की तज्ञांनी सुचवलेल्या, तज्ञ म्हणजे जे काही क्रॉप स्पेशलिस्ट असतील, ऍडवायझर असतील किंवा कंपनीचे मार्गदर्शक असतील, त्यांनी सुचवलेल्या सल्ल्यानुसार कीटकनाशकांचा बुरशीनाशकाचा वापर झाला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट. रिकमेंडेशन म्हणजे जे बुरशीनाशक ज्या रोगाला काम करणार आहे त्या रोगासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. लेबल प्रिंटनुसार द्राक्षांचा वापर झाला पाहिजे. या ठिकाणी एक आश्वस्त आणि सुनिश्चित करू इच्छितो की आदामा इंडियाचे जे काही सगळे उत्पादनं आहेत, आज कंपनीची जी काही कॅपॅसिटी मी मगाशी सांगितलं 100 kg पर डे आपण प्रोडक्शन करू शकतो आणि कंपनीचे जे काही मॉडेल आहे ते हे सामान्य शेतकऱ्यांसाठी रास्त दरात उत्पादन उपलब्ध करून देणं आणि क्वालिटी उत्पादन आपण ज्याला म्हणू शकतो की कुठल्याही प्रकारची ज्याच्यामध्ये आपण साशंकता घेण्याची गरज नाही. एक स्टँडर्ड प्रोडक्शन प्रोसिजर असतील, ग्लोबल लेवलला ती मान्यता असतील, त्यानुसार आदामाची उत्पादन ही इतर सेम उत्पादनं जर बघितलं तर त्याच्यामध्ये 15 ते 20% हा फरक असतो. तर यामध्ये देखील आदामा ही एक अग्रगण्य कंपनी आहे जी रास्त दरात उत्पादनं देऊ शकते आणि क्वालिटी सुनिश्चित आपण करू शकतो. तर त्या माध्यमातून आदामाचे उत्पादनं हे आवर्जून तुम्ही घ्या. नक्कीच खर्चामध्ये 15 ते 20% जेनेरिक्स पर्यंत तुमची बचत होईल आणि अतिरिक्त फायदा हा जो विचारलेल्या संख्येमुळे शेतकऱ्यांचा होऊ शकतो या ठिकाणी सांगतो. तर त्यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे मी माझ्या ज्ञानाच्या पात्रतेनुसार देण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे वैयक्तिक द्राक्ष विज्ञान मंडळ, सर्व शेतकरी, सर्व सभासद, त्याबरोबर तुमची जी काही सर्व सहकार्यांची टीम आहे, अतिशय समाजोपयोगी दृष्टिकोनातून तुम्ही सगळे काम करत आहात. तर त्याबद्दल मी आदामा इंडियाच्या वतीने, माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीने तुमच्या संस्थेला धन्यवाद देतो. आणि हा जो मंच आहे तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांसाठी मास्टर कॉप असेल, आडापॉन असेल, शामिल असेल, उत्पादन शेतकऱ्यांच्या सेवेत देण्याची एक संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या संस्थेचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आता या कार्यक्रमात जे मान्यवर आले तर आपल्या प्रोटोकॉल नुसार आपण या मान्यवरांचा आपल्या संस्थेच्या वतीनं एक छोटेखानी सत्कार करतो. तर मी सरांना विनंती करतो की आपण छोटा तो सत्कार स्वीकारावा. नक्कीच नक्कीच. मी पहिल्यांदा विनंती करतो की गवळी सरांचा तुम्ही पहिला सन्मान करा, कारण अगदी वेळात वेळ काढून सरांनी आपल्याला वेळ देऊन योग्य मार्गदर्शन केलं. सर इथे सर आहेत.
धन्यवाद सर. या सर. धन्यवाद. नमस्कार. लवकर सर. तसेच या कार्यक्रमाला बेडून खास उद्धवजी देवकर प्रगतशील द्राक्ष बागायतदार आहेत, त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित झाला. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून इथं स्वागत करतो आणि त्यांचा इथं यथोचित मी सन्मानाने सत्कार करतो. धन्यवाद. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे द्राक्ष विज्ञान मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद. गुड नाईट.